नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। किसान कर्जमाफी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, जो शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड म्हणजे केसीसी द्वारे घेतलेले 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जात आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आत्ताच तर फार्मर आयडी म्हणजे केसीसी किसान क्रेडिट कार्ड ही योजना निघालेली आहे, पण मित्रांनो यापूर्वी पण केसीसी नावाची एक योजना होती, त्याद्वारे शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते। ती कर्जमाफी आता झालेली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी घेतलेले 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जात आहे। ही योजना विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे। या योजनेचा मुख्य उद्देश गरीब आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक ओझ्यातून मुक्त करणे आहे। वाढत्या महागाईमुळे शेतीचा खर्च वाढला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज द्यावे लागत आहे। अनेक वेळा नैसर्गिक आपत्ती किंवा कमी उत्पन्नामुळे ते हे कर्ज फेडू शकत नाही। या परिस्थितीत ही योजना त्यांना खूप मोठा दिलासा देत आहे। या योजनेची पात्रता आणि निकष काय ते बघूया। योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे, ते बघूया काय ते। शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, त्यांचे वय किमान 18 वर्षे असले पाहिजे आणि त्यांचे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे केसीसी कर्ज खाते असणे आवश्यक आहे। तसेच शेती जमीन 2 हेक्टरपेक्षा कमी असावी। मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची परिस्थिती काय बघूया। मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची स्थिती विशेष लक्ष देण्यास पात्र आहे। श्रीमंत शेतकरी त्यांचा शेतीचा खर्च सहज भागवू शकतात, तर मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना कर्ज द्यावे लागते। राज्य सरकारच्या शेतकऱ्यांना व्यावसायिक बँकामार्फत कर्ज सुविधा पुरवत असते। या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय ते बघूया। या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवावी लागतील। यामध्ये आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, कर्जाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, जमिनीच्या कागदपत्राची छायाप्रत आणि आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यांचा समावेश आहे। या योजनेची ऑनलाईन पडताळणी प्रक्रिया कशी बघूया। शेतकरी कर्जमाफी यादीत त्यांचे नाव ऑनलाईन तपासू शकतात। यासाठी त्यांना योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि त्याची माहिती प्रविष्ट करावी लागेल। वेबसाईटवर जिल्हा, तहसील आणि गावाची माहिती भरल्यानंतर त्यांना लाभार्थी यादीत त्यांचे नाव पाहता येईल। या योजनेचा शेतकऱ्यावर काय परिणाम आहे ते बघूया। ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक दिलासा देते। कर्जमाफीमुळे शेतकरी कोणत्याही दबावाशिवाय त्यांच्या शेतीवर लक्ष केंद्रित करू शकतील। यामुळे शेतीची उत्पादकता वाढते आणि शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारते। किसान कर्जमाफी योजना ही 2025 ही कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाची पायरी आहे। हे केवळ शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देत नाही, तर देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासही हातभार लावते। या योजनेची यशस्वी अंमलबजावणी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे।